तर चला आज आपण ठेलेवाली आईस्क्रीम बनवूया। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटीमध्ये 3 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आणि बघा तुम्ही, मी 3 चम्मच कस्टर्ड पावडर घेतल्यानंतर इथं आपली दूध पावडर घेते। बरोबर एवढ्याच चम्मचने दूध पावडर घ्यायची। आणि मी इथं 3 चम्मच दूध पावडरसुद्धा घेतलेली आहे एकाच वाटीमध्ये। तर एका साईडने मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी चम्मचने दूध घेतलेलं आहे। नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं इथं। आणि बघा इथं काश्मीरी बदाम घेतलेली आहे आणि इथं अक्रोड घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता ही काश्मीरी बदाम, तुम्ही साधी पण बदाम घेऊ शकता। आणि अक्रोड काजू बदाम घ्यायचे। तर मी इथं काजू घेतलेले नाहीत, इथं मी मलाईम घेतलेली आहे। आणि इथं मी आपलं दूध आटायला तयार झालेलं आहे। इथं आटत आहे आपलं दूध छान असं। आता हे एका वाटीमध्ये जी दुधाचं काढलेलं होतं 1 वाटीभर, अर्धी वाटीमध्ये आपण हे बॅटर तयार करून घेऊया। जे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर सगळं याच्यामध्ये टाकून देऊया। मस्त छान असं थोडं थोडं करून एकही गुठळी न होता फिरून घेऊ। केसर याच्यामध्ये दुधामध्ये टाकून घेऊया। केसरचा फ्लेवर पण छान असा येतो आणि एकदम भारी कलर येतो आपल्या आईस्क्रीमला। तर इथे मी ते काजू बदाम फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला। 3 चम्मच साखर टाकलेली आहे दुधामध्ये। बघा हे बेटर थोडं थोडं करून हलवून फिरून घेत आहे। गॅसचे फ्लेम लहान ठेवत आहे। तर बघा इथं मी काश्मीरी बदाम आणि अक्रोड पिसलेलं याच्यामध्ये घालत आहे, मलाई घालत आहे। बघा आपलं बॅटर घट्ट होत आहे, छान असं घट्ट तयार झालेलं आहे आपलं बेटर। तुम्ही बघू शकता मी गॅसवरून उतरून घेतलेलं आहे आणि फिरवत आहे। तर आपण हे थंड व्हायला ठेवूया। याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, तर मी याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकून घेत आहे। इथं व्हॅनिला एसेन्स टाकून घेतल्यानंतर छान असं फिरवून घेते। तर याला एवढं छान असं फ्लेवर येतो आणि एवढी छान अशी ही आईस्क्रीम लागतो, नुसतं ठेल्यापेक्षाही छान असे आईस्क्रीम लागतो। तुम्ही नक्की खाल्लेली असेल ठेल्याची आईस्क्रीम, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आईस्क्रीमची, तुम्हाला खूप आवडणार। तर मी इथं साच्यामध्ये आईस्क्रीमचं बॅटर थंड झाल्यानंतर टाकून घेतलेलं आहे। तर इथं मी आईस्क्रीम टिक लावत आहे त्याला। एक एक करून आईस्क्रीम टिक लावलेली आहे मी। बघा आपलं बेटर आणि आईस्क्रीम स्टिकमध्ये ठेवत आहे आणि फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवून घेऊया। नसलेलं तर मग एक प्लॅस्टिकच्या किंवा कागदाच्या याच्यामध्ये पण टाकले तर चालेल, किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये पण हे बॅटर टाकलेले चालेल। एकदम छान असे आईस्क्रीम तयार होते रात्रभर ठेवून। तरी 7-8 तास ठेवून बघा आपली आईस्क्रीम तयार झालेलं आहे। इथं थंड पाणी घेऊन मी थोडंसं आईस्क्रीमला घेतलेलं आहे आणि बघा आपली छान अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि खूप